अशा जन्मतात कविता, अशा जन्मतात कविता. संवेदनांना हळवेपण आलं की आपोआप येतात त्या. निपचित कोपऱ्यावरील धूळ सहज मोकळी करतात आठवणींचे प्रपात. स्पंदनं गवाक्ष उघडतात, कवडसे विस्तारतात आणि साचलं मळभ उजळतात. सई उमलतात, अन्वय लागतात, भावनांना शब्द फुटतात, अव्यक्त व्यक्त करतात. लेखक चारुदत्त अर्थात CL कुलकर्णी म्हणजेच कवी अज्ञात यांच्या साहित्याचं त्यांनीच केलेलं अभिवाचन आपण ऐकणार आहोत आमच्या व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात. बालवयापासून त्याला त्याच्या खेड्यातल्या आजोळाची ओढ होती. जवळपास 1000 लोकसंख्येचं ते गाव. मातीची, धाब्याची आणि शेणाने सारवलेली घरं. घराबाहेर खुंटी, खुंटीला टांगलेला कंदील, भिंतीला टेकून उभी घरगुती कारागिरीची साक्ष देणारी नारळाच्या दोरीने विणलेली खाट, दारात गव्हाण, बेळफाटीला बांधलेली दावण, अंगणात गवताची सुडी, ऐपतीप्रमाणे धान्य बियाण्यांची कणगी, विणलेली मुंगशी, रस्त्यात दगडांवर थापलेल्या गवऱ्या, गोठ्यात एखादे वासरू, एखादी लेकूरवाळी बकरी, दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हालचालींची चाहूल देणारा घुंगूरवाळा. प्रत्येक घुंगूर घंटांचा आवाज वेगळा. लईवरून कुणाची रेंगी किंवा दमणी चालली आहे हे नेमकं कळायचं. ओळख असो नसो एकमेकांना रामराम व्हायचा. मारुतीच्या पारावर गोड्या पाण्याच्या एकुलत्या एक विहिरीवरची बायकांची लगबग. शहरातून आलेल्या गावच्या नातवाकडे कुतूहलाने आणि कौतुकाने निहाळणाऱ्या त्यांच्या हसऱ्या नजरा. वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींमधला तो कृष्ण व्हायचा आणि ह्या गोपी. तो सर्व आते भावंडांमध्ये लहान आणि मुलाचा मुलगा म्हणून विशेष लढाचा. बहीण भावंडांचा मोठा गोतावळा होता. त्याला आपल्या बाजूने घेण्यासाठी सर्वांची अहमहमिका लागायची. तुळईला बांधलेल्या दोरीवर, दोरीच्या झोक्यावर किंवा चौकातल्या आजोबांच्या बंगईवर बसून मोठ्या बहिणी गाणं म्हणायला लावायच्या आणि तो म्हणायचा. धान्याच्या, कापसाच्या राशींवरचं त्याचं हुंदडणं आजोबांची बोलणी बसेपर्यंत चालायचं. शेतातल्या आंबा चिंचेच्या झाडावर चढून शेंड्यावरून हात बाहेर काढून दाखवणं, म्हशीवर बसून डोहात डुंबणं, गावातल्या देवगाईच्या गोंडस वासराबरोबर कासेला तोंड लावून दूध पिणं, घराच्या पत्र्यावर चढून माकडासारखं चौकाच्या जाळीवर जाऊन बसणं, धान्य भरताना गड्यांबरोबर भिंतीतल्या अंधाऱ्या बळदात उतरणं, घरात दळणकांडण करणाऱ्या बायकांसोबत जातं ओढणं, बकरीची पिल्लं पकडणं, या सगळ्या गोष्टी त्याची उजळणी व्हायची सुट्टीत गावी जायचा विचार सुरू झाला की. काळ परतवे, वय वाढत गेलं. आस्वादाच्या मर्यादा बदलत गेल्या. आता घरच्या खंडीभर गायी रानात चरायला नेणं, चहात घालण्यासाठी रानातल्या कवळीच्या मुळ्या खोदून आणणं, शिकेकाईसाठी नागर मोठा गोळा करणं, पाडाला आलेला आंबा उतरवून त्याची आढी घालणं, पटाचे बांडे जोडून बैलगाडीची चुरस लावणं, रानमेवा, करवंद, जांभळं, बिब्याची फुलं, गोडंबी गोळा करण्यात वेगळाच आनंद असायचा. भोवरा, विट्टीदांडू आणि आंब्याच्या कोयी खेळण्यासाठी पुरा गाव जमायचा. आजोबांचा दरारा असला तरी शहरी नातवाच्या खेड्यातल्या छंदांचं कौतुक त्यांच्या डोळ्यामधून ओसंडून वाहत असे. असाच एकदा दांडगाईमध्ये अनवाणी पायाच्या मधोमध मऊ जागेत रुतलेला काटा निघता निघेना. काटा ओढला की हुळहुळी कातडी ओढली जात असे. आजोबांनी "अरे बघू कुठे" असं म्हणतानाच एका क्षणात काटा काढला. तेव्हा त्याला काटा काढण्याचं तंत्र कळालं. त्यांनी त्वचा दाबून काटा ओढला होता. तो फक्त काटा धरून ओढत होता. त्याची काट्याची अजून एक आठवण म्हणजे गाडी बैल खेळताना तो बैल झाला होता आणि त्याचा चुलत भाऊ गाडीवान. जोरात पळवण्यासाठी बैलांसाठी वापरतात तसं धांड्याचं पुराणं केलं होतं. त्यानं पुढे खिळ्यासारखा बाभळीचा काटा लावून खेळता खेळता ते पुराणं त्याच्या हाताला टोचलं गेलं आणि ढोपराच्या आतल्या मांसल भागात काटा तुटला. तो तसाच राहिला
आणि पुढे जवळजवळ 25 वर्षांनी त्याच्या FRCS झालेल्या मामांनी तो ऑपरेट करून काढला. 25 वर्ष एखादी फॉरेन बॉडी माणसाच्या शरीरात कुरूप अथवा कुठलेही इन्फेक्शन न होता राहू शकते याचं त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं. आजोबा गेले. काळ बदलला. शेतीच्या वाटण्या झाल्या. आवाका घटला. आत्यांची कुळकायद्यातली शेती सुटली म्हणून त्यांच्या 4 गायींच्या खंडीवर झालेला गोतावळा त्या घेऊन गेल्या. माणसांचा वावर कमी झाला. त्यावेळी तिथे शिकायला असलेली आजोबांची सर्व मोठी नातवंड आता त्यांच्या संसाराला लागली होती. वाडा त्याच्या वडिलांच्या वाट्याला आल्याने तिथे राहणाऱ्यांनी वेळोवेळी आवश्यक डागडुजीची तमा बाळगली नाही. त्याचे कुटुंबीय शहरात त्यांच्या संसारात इतके गुरफटले की त्यांना तिथे जाऊन लक्ष देणेही जमले नाही. हळूहळू शेजारची चुलत घरं सडकेवरच्या सरकारने नव्याने वसवलेल्या गावात स्थायिक झाली. गावातलं चोराळं वाढलं. कुंपणाच्या भिंतीच्या पांढऱ्या चुनाळ मातीतून इतरांची घरं उभी राहिली. विहिरीच्या फाड्या खिळखिळ्या झाल्या. रहाट बंधनातून मुक्त झाला. मुलांनी चुबुक डुबुक खेळ म्हणून टाकलेल्या दगडगोट्यांनी विहीर पाणवठ्यापर्यंत बुजून गेली. कंगणीच्या कपारीमधून वडबाभळी उगवल्या आणि दिसणारा कोरडा तळही झाकला गेला. शिरावरच्या पत्र्यांनी खिळा सोडला. वाऱ्याने ओसऱ्या बोडक्या केल्या. वर्षातून एकदाच पावसाळ्याच्या आधीची मशागत अबुरी पडायला लागली. माडीवरच्या कणग्या केव्हाच नामशेष झाल्या होत्या. धान्याच्या रिकाम्या बळदात आता उंदीर घुशींचं राज्य होतं. साप विंचूकाठा पूर्वीही निघत असे. आता तर त्यांना पूर्ण मोकळीकच मिळालेली होती. शेती सरकत्याला करायला दिल्यामुळे वर्षाचा ठेका घेण्यापुरताच मालकाचा सहवास त्या वाड्याला मिळू लागला. आजोबांच्या नातवाला आज नातू झालेत. ते परदेशात असतात. आपला देश, आपलं गाव, आपलं खेडं, आपलं शेत, वाडा इत्यादी प्रदर्शनीय आठवण म्हणून शिल्लक राहिली आहे. वाड्याला आपले खापरपणतू आपल्या अंगाखांद्यावर खेळवावेसे वाटत असतील, पण खांदेही जीर्ण झालेले आणि नाती अनोळखी. तो उभा आहे प्रतीक्षेत सुखांताच्या. मी झिजू लागले लटपटते वय, त्राणन उरले पायात. मी झिजू लागले लटपटते वय, त्राणन उरले पायात. पोटात जरी अव्यंग, तरी या जीर्ण आठवणी येतात. सा हवेन आता ऋतू, सा हवेन आता ऋतू, किती ओठात साठवू वात. हे मुके जिणे ओघळते माती, अंग ही जडले आत. मज माहेराची ओढ, मज माहेराची ओढ, पाहू दे नात पणतीची वात. एकदा तरी रे कुशीत दे, उत्सवात भिजू दे कात. दे निरोप, दे निरोप, जळते हृदय एकटे, कशास झुरते वाट. मिटतानाची ही अखेर, मिटतानाची ही अखेर. का मोहास हुंदका दाट, मोहास हुंदका दाट. किती पाहिले दान सोहळे, आठवणी श्रीमंत. किती पाहिले दान सोहळे, आठवणी श्रीमंत. खंडी लेकुरवाळ्या गाई, हंबरनाद वसंत. कसे अचानक मुकले अंगण, चूल ओसरी शांत. असेल कारण काय न कळले, कशास रुसले पंत. सगळे सोयरे कुठे हरवले, खेद नसेना खंत. सुटे कासरे खुंट मोकळे, रिक्त निळा समंत. सुकली झाडे तुळसदारची, कळा आज एकांत. प्रतीक्षेत ही उभी इथे मी, माझ घराची भिंत, माझ घराची भिंत. रसिक हो, मनात आठवणींचे आवर्त यायला लागले ना की पहिलं आठवतं ते आपलं बालपण.
आपलं बालपण आणि आजोळची जणू घट्ट गट्टी असते. बालपणीच्या आठवणीत आजोळ नसेल तर नवलच. आता तसं सांगायचं झालं तर आजच्या लहान मुलांचं आजोळ हे त्यांच्या आजी आजोबांच्या आजोळापेक्षा फार वेगळं आहे. आजी आजोबांचा काळ जुना असला ना तरी त्यांचं आजोळ हे त्यांच्या नातवांच्या आजोळापेक्षा नक्कीच समृद्ध, अगदी सगळ्याच बाजूंनी. चौसोपी वाडा, त्यात गाई म्हशींची खिल्लारं, अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, तिथे रोज केलेली सांजवात, वाड्यात खंडीभर माणसं, पाहुणे रावळे, प्रेम, माया, आपुलकीचा मुक्त वावर, प्रत्येकाला सुखावणारा. अशा वातावरणात माणूसच काय, ती वास्तूसुद्धा सुखावून जायची आणि तिथल्या सुखाला जणू तथास्तु म्हणायची. लेखकानं असंच सुंदर वर्णन केलं आहे त्याच्या आभाळ माया या त्याच्या ललितबंधात. पण रसिक हो, जसा जसा काळ बदलला ना तशी जीवनशैली बदलली. गावातली मंडळी शहरात स्थायिक व्हायला लागली. मग अनेक सुखदुःख, सणवार, मंगलप्रसंग पाहिलेली वास्तू जणू एकाकी पडली. आणि आता तर जीर्ण झालेल्या वास्तूला जणू ओढ लागली आहे पुन्हा ते सुखसोहळे अनुभवण्याची. जे तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झालेत त्यांच्या नातवंडांना एकदा तरी बघण्याची. कदाचित यातच तिच्या जीवनाचं, हो, स्वतः निर्जीव असली तरी सगळ्यांना जीव लावणाऱ्या वास्तूचं सार्थक असावं असं वाटतं. आणि आता या ललितबंधानंतर आपण कविता ऐकलीत ती वास्तू. आपल्या आयुष्यात आपल्या अनेक सुखदुःखात मूकपणे साथ देते ती वास्तू. आपल्या सुखात अगदी प्रसन्न दिसणारी, प्रसन्न असणारी वास्तू आपल्या दुःखात दुःखी होते, तशी भासते सुद्धा. हा अनुभव आपण नक्कीच घेतला असेल. अशी ही दगड विटांची असून सुद्धा आपल्याला जीव लावणारी वास्तू, ती जुनी झालेली, जीर्ण शीर्ण झालेली वास्तू. तिच्या या जर्जर अवस्थेत काय असतील तिच्या भावना, काय असतील जाणीवा. या सगळ्या सजीव गोतावळ्यातून त्या निर्जीव वास्तूच्या देखील इच्छा जागृत झाल्या असतील. तिलाही बहुधा तिचा शेवट कळलाय, अंत कळलाय. आणि निदान त्यावेळी का होईना आपल्या माणसांचा सहवास क्षणभर तरी लाभावा असा मोह जणू त्या वास्तूला होतोय. अशा आशयाची कविता होती ती वास्तू. कार्यक्रमातली शेवटची आणि दुसरी कविता आपण ऐकली ती माझघर. आता माझघर म्हणजे स्वयंपाकघर. पूर्वीच्या काळी स्वयंपाकघराला माझघर असं म्हणायचे. हे माझघर म्हणजे जणू सगळ्या घराचा प्राण. हे फार मोठं असायचं, म्हणजे 20 माणसं सहज जेवू शकतील इतकं मोठं. या माझघरातूनच प्राणशक्ती देणारं, गृहिणीनं प्रेमानं, वात्सल्याच्या भावनेनं रांधलेलं अन्न सात्विकता घेऊन घरातल्यांच्या मुखी जातं. पण रसिक हो, काळ बदलला तशी माझघराची संकल्पना जणू लय पावली. आता माझघर म्हणजे स्वयंपाकघर, किचन म्हणजे 2 समोरासमोर असलेले चकचकीत ग्रॅनाईटचे ओटे, किचन ट्रॉलीज, सिंक, मायक्रो ओव्हन, फ्रीज आणि 2-3 व्यक्ती तिथे काम करू शकतील एवढीच जागा. आजच्या स्वयंपाकघराच्या मानानं पूर्वीच्या माझघराचं वैभव काही औरच होतं. आता कवीनं कवितेत उल्लेख केलेलं माझघर म्हणजे जीर्ण झालेल्या पडीक वाड्यातलं आहे, ज्यानं अनेक जेवणावळी अनुभवल्या आहेत. सणावारी, मंगल सोहळ्यात, कुळधर्म कुळाचारात पंचपक्वान्नाचे सुवास अनुभवलेत, तृप्तता अनुभवली आहे. तिथं मात्र आता कुणीच नाही आहे. त्यामुळं जणू ते एकटं पडलंय. आणि ते माझघर आज बोलू लागलं तर काय असेल त्याची खंत. हीच खंत शब्दबद्ध केली आहे कवीनं त्याच्या माझघर या कवितेत.
व्यक्त अव्यक्त या आमच्या साहित्य रसिकांसाठी असलेल्या कार्यक्रमात कवी अज्ञात अर्थात CL कुलकर्णी यांच्या मेघावळ या काव्यसंग्रहाच्या कविता आणि ललिता आपण ऐकलीत. व्यक्त अव्यक्त जरूर ऐका. केवळ रेडिओ जयंतवर.